माननीय मनोज जोशी सर, माननीय मुंडे साहेबांच्या कार्यकाळात मी कधी काही होऊ दिलं नाही. मध्ये हे आम्ही राज्य चालवलं ना, मग राज्य चालवलं. मग आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त भांडणं तणणं लावालाव्या. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका, आपण सर्वजण एकत्र आहोत, जोरदारपणे काम करू. माझं काही चुकलं तर जसं तू राजू बोलला तसं मला बोलू शकतो तू. माझं काही चुकलं असेल तर कोणी पण अण्णा तुम्ही पण मला काही असं बोललं तर काय हरकत नाही. मी रागवत नाही. मी थोडंसं रागवतो राजू, पाठीवरून हात फिरवतो. समजून घे. सर्व धर्मीय एकत्र आहे, हे करावं लागतं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो, 5 वर्ष काही दंगल तरी झाली का? माननीय मनोज जोशी सर, माननीय मुंडे साहेबांच्या कार्यकाळात मी कधी काही होऊ दिलं नाही. मध्ये हे आम्ही राज्य चालवलं ना, मग राज्य चालवलं. मग आता तुम्ही त्या ठिकाणी फक्त भांडणं तणणं लावालाव्या. रोज वर्तमान टीव्ही पाहून तुम्ही कंटाळत असाल, तुमच्या घरचे कंटाळत असतील. हे सगळं जर असेल तर मी या ठिकाणी सांगतो की आता बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी म्हणून जास्त आता काही ते इथं कार्यक्रम आहे त्यांचा, म्हणून आपण घेतला होता तो वेळ. परंतु मी अगदी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो, मी इथे तुम्हाला दंडवत करतो, दंडवत, की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा त्या उद्धवजींकडे पाहायचं. आपल्याला ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का परवाशी. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका, आपण सर्वजण एकत्र आहोत, जोरदारपणे काम करू. माझं काही चुकलं तर जसं तू राजू बोलला तसं मला बोलू शकतो तू. माझं काही चुकलं असेल तर कोणी पण अण्णा तुम्ही पण मला काही असं बोललं तर काय हरकत नाही. मी रागवत नाही. मी थोडंसं रागवतो राजू, पाठीवरून हात फिरवतो. समजून घे. म्हणून माझी विनंती अशी तुम्हाला की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी थांबा, जाऊ नका, जरा 1 मिनिट थांबा. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र राहावं, हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो.